तर धनगर समाजाने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। 1 ऑगस्टच्या आधी अहवाल सादर करण्याचे निर्देश शिंदे समितीला देण्यात आलेले आहेत। इतर राज्यांमधील आरक्षणाचा अभ्यास करत शिंदे समिती हा अहवाल देईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। यशवंत सिन्हा असेल, आमचे पडळकर असतील, राम शिंदे असतील, प्रकाशजी शेंडगे, हे सर्वजण त्या बैठकीला उपस्थित होते। आणि या चर्चेनंतर त्याच्या अनेकही दुसऱ्याही मागण्या होत्या, काही मागच्या बैठकीमध्ये ठरलेल्या होत्या, त्याचा इम्प्लिमेंटेशनला थोडा उशीर झालेला होता, त्या लागू झालेल्या नव्हत्या आणि म्हणून त्याही तात्काळ लागू कराव्यात। आणि या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना सूचना मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 30 जुलैपर्यंत या समितीचा अहवाल येऊन त्या ठिकाणी त्याच्यावर कार्यवाही तात्काळ करावी अशी जी मागणी होती ती आता मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की आता उपोषण करते या ठिकाणी येतीलच। यशवंत सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब वगैरे सगळे आहेत, ते येतील, ते सांगतील आपल्याला, पण उपोषण सध्या त्यांनी स्थगित केलेलं आहे। जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुधाकर शिंदे समिती गठीत केलेली होती सरकारनं, त्या समितीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। ही समिती 3 राज्यामध्ये जाऊन आलेली आहे, तेलंगणा, बिहार आणि मध्य प्रदेश, आणि 2 राज्यामध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये काही सूचना केलेल्या आहेत, त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड। तर आजच्या बैठकीमध्ये छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला जाण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि या समितीने 1 ऑगस्ट पूर्वी या दोन्ही राज्यामध्ये जाऊन त्यांचा अहवाल सरकारकडे देणे असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे।